तर मित्रांनो इकडे बघू शकतास प्रवाह सुकट ठेवलेले असतात. हे बघा सगळे प्रभावी भरपूर असतात, म्हणजे 30-35च्या वरती हे प्रबळ असतात. कारण बाकीचे आपल्या इकडे गणपती तयार झालेले असतात, इंका काही इंका प्रबळ नाहीत लावचे असतात ते, तर ते आपण सुकवून लावतो. हे बघा थोडक्यात अशा प्रकारे सुकवून लावतो. हे बघा ही एक लावलेली आहे. तर इकडे बघा यो एक गणपती असा, इकडे हे सगळे गणपती यांची प्रभावी लावायचे असतात. सगळे दिसतात तेच प्रभावी काढलेले असतात, सुकवून ठेवायचे असतात. तर आपले ऑर्डर थोडा 2-3 दिवसांनी जाऊचे असतात. हे सगळे गणपती 2-3 दिवसांनी जाऊचे असतात. तर पहिली ऑर्डर आपली कंप्लीट होत इलेली असतात. तशी 100 गणपती आपले रेडी असतात आता. तर त्याचीच प्रभावी असतात. हे बघा हे अशा प्रकारे सुकट ठेवलेले असतात. काढून अशा प्रकारे सुकट ठेवायचे लागतात, कारण बेंड होऊ शकतात. त्याच्यामुळे आपण साच्यातनं काढून असे ठेवायचे लागतात. थोडे एक दीड दिवस असे साच्यामध्ये ठेवायचे लागतात. आणि ते सुकल्याच्या नंतर मग अशी बाहेर जमिनीवरती ठेवायचे लागतात, म्हणजे जेणेकरून आतमधलं जर पाणी असा तर शोषून घेतलं जातं आणि प्रभाव बेंड पण होऊ शकत नाही त्याच्यामध्ये. तर इकडे ही मोठी प्रबळ असा, जे 3-3 फुटाचे गणपती असतात त्याची प्रबळ असा. इकडे 2 गणपती आपले तयार करायचे असतात. आणि इकडे मोठे गणपती रेडी झाले. हे सगळे गणपती बघशात तर सगळे गणपतीकडे पुढे वगैरे आणि सगळे गणपती रेडी झालेले असतात. इकडे मोठे बघा 3 फुटाचे गणपती, स्वामी समर्थ गणपती बघा सुकल्याच्या नंतर कसं दिसतं बघा. हे आता गणपती कंप्लीट झालेले असतात. या साईडला पण सगळे गणपती असतात. हे सगळे पेपर लागले असे लाईट वेट गणपती असतात, इको फ्रेंडली असतात, विसर्जनाक एकदम आणि पर्यावरण पूरक असे गणपती असतात. आपल्या अर्ध्या 1 तासामध्ये पूर्ण गणपती हे विसर्जन होतात. हे बघा सगळे गणपती रेडी झालेले असतात. बऱ्यापैकी गणपती झालेले असतात आणि थोडे गणपती घरात ठेवलेले असतात, कारण जागा पुरत नाही आपली इकडे गाडी असल्यामुळे. आणि इकडे सगळे साच्या, या साईडला सगळे साच्या असतात, या साईडला पण साच्या असतात. जागा पूर्ण भेटत नाही कामाक, तर ॲडजस्ट करूच लागतं. हे प्रभाव आता टाकले, त्या साईडला पण थोडे प्रभावी असतात. हे बघा या साईडला तर ते पण प्रभावी टाकलेले असतात. जागा भेटत नाही त्यामुळे थोडे गणपती आपण इकडे लावलेले असतात, थोडे गणपती आतमध्ये ठेवलेले आहेत घरात. ते आताच्या 150-200च्या आसपास गणपती आपले रेडी असतात. आता एका ऑर्डरचे गणपती आपले झालेले आहेत आणि दुसऱ्या ऑर्डरचे असत अर्धे झालेले असतात. तर हे 2 गणपतीचं काम करूचं असतं, ऑर्डरमधले असतात. आणि इकडे विराज बघू शकतास, गणपतीची डोकी आणि हे प्रभावी वगैरे बघतास ते विराजनेच लिपलेले असतात. आणि बंटी आज योग नाही, तर आता प्रभावी लिपतला तुम्हाला दाखवते थोड्या वेळात कशा प्रकारे प्रभावी लिपले जातात वगैरे. अशा प्रकारे भरून ठेवला आता. मित्रांनो अक्षय मिस्त्री ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत असा. माझ्या पाठीमागे सगळे बघू शकतात गणपती असतात. तर रात्रीचे वाजले असत 1-1:30च्या आसपास वाजले, कारण आम्ही दिवसाचं काम करत नाही, रात्रीचं काम करतो. कारण दिवसाची भरपूर गरमी असतात, गरमी आता वाढली असतात, सगळीकडे गरमी चालू असतात आता, त्यामुळे रात्रीचं आम्ही काम करतो. कारण रात्रीचं शांतता पण असतं आणि बऱ्यापैकी काम होता आणि थंडावा पण असतं, ज्यामुळे काम केल्यासारखं असं वाटत नाही. त्यामुळे आम्ही रात्रीचं काम करतो, दिवसाचं काम बंद असतं आमचं. दुपारी 2च्या आसपास गणपतीचं काम चालू करतो. तर आम्ही असतो रात्रीचे 2-3 वाजेपर्यंत, जसं काय काम असतं तसं आम्ही रात्रीचं काम करतो. आणि पाठीमागे सगळे बघू शकतात, सगळे गणपती असतात. असं वाटतं की जिवंत कोणतरी जिवंत गणपती असं असे वाटतात. पूर्ण घर असं भरलेल्यासारखं वाटतं. आता जेव्हा गणपती जातील तेव्हा एकदम खाली असं वाटतं. प्रत्येक मूर्तिकाराचं ह्या असंच असतं, जेव्हा गणेश चतुर्थीच्या टायमाला जे सगळे गणपती जातात तेव्हा पूर्ण घर असं खाली वाटतं. साठी ही खूप जेव्हा गणपती जातात तेव्हा खूप वाईट वाटतं त्यांना, कारण मनापासून काम केलेलं असतं. जेव्हा पूर्ण घर खाली होतं तेव्हा खूप वाईट वाटतं.
तर अशा प्रकारे आता आमचं काम चालू. आता बघूया आता मी आता हे गणपती असे 2 गणपती असतात ते त्यांना आता तयार करूचं असा. हे सांधे मारूचे वगैरे असतात. तर आता विराज बघू शकतास डोकी भरूची. आता या गणपतीची डोकी भरतलो असा. तर इकडे आपले साचे वगैरे ठेवलेले असतात. इकडे सगळे गणपती पूर्णपणे सुकलेले असतात. आता या आठवड्यात बघूया गणपती जाऊचे असतात आपले. तर बरेच दिवस व्हिडिओ टाकूक नव्हते कारण गणपतीचं लोड होतं आणि कारण कसा गणपती जाऊचे असतात त्याच्यामुळे त्याची थोडे गणपती तयार करूचे होते आणि थोडा बाकीचं पण काम होतं त्याच्यामुळे व्हिडिओ वगैरे करू गावत नव्हता कारण प्रेशर होता भरपूर गणपतीचं. कारण टाईम कमी होतो आणि गणपती भरपूर करूचे होते त्याच्यामुळे व्हिडिओ वगैरे तेवढं करू गावत नव्हतं. तर आज बऱ्याच दिवसांचे व्हिडिओ टाकताय तुम्ही. व्हिडिओ चांगलं प्रतिसाद द्या. तर चला आता काम करू घेऊया. गणपती असा याचे सांधे मारूचे आणि एका फिनिशिंग वगैरे करून ठेवलेला असा एका जोडूचा असा. तर चला काम करून घेऊया. हातांगा चिरणी मारून घेतलेली असत. अशा प्रकारे हातांगा चिरणी मारून घेतलेले आहेत म्हणजे सांधे वगैरे मोडून बऱ्यापैकी. आता एका पाणी मारून फिनिश करूच असं काय